मित्रांनो नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण ग्रेहाउंड श्वान शर्यतींवर फोकस करतो आहे आणि आपले जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे आपले मित्रमंडळी आहेत किंवा जे जुने जाणकार मंडळी आहेत जे या फील्डमध्ये पहिल्यापासून काम करत आहेत, हे सर्वजण स्वतः घरी ग्रेहाउंड ठेवत आहेत, स्पर्धांमध्ये सहभागीसुद्धा होत आहेत. तर ग्रेहाउंड घरी ठेवत असताना काही जणांना ब्रीडिंग करायची इच्छा आता व्हायला लागली. जे नवीन मित्रमंडळी आहेत ते ब्रीडिंगसुद्धा करायला लागलेत. घरीच एखादी फिमेल मेट करायची चांगल्या नाराकडून, त्याची पिल्लं घ्यायची, स्वतःसाठी त्यातील काही पिल्लं डेव्हलप करायची, तर काही पिल्लं सेल करायची. तर या गोष्टी करत असताना किंवा ब्रीडिंगमध्ये उतरत असताना बऱ्याच अडचणी आपल्या बऱ्याच मित्रांना येत आहेत. यामध्ये सर्वात पहिली अडचण आणि या अशा विषयांवर आज आपण हे चर्चा करण्यासाठी आपण एक व्हिडिओ तयार केला आहे. तर बघा, मला अनेक जणांचे कॉल येतात की आशिष दादा, मला माझी घरची फिमेल हिटवर आले आणि तिला नर मेट करायचं आहे, कोणता नर मेट करू किंवा तिला कोणते सप्लिमेंट देऊ जेणेकरून फिमेल हिटवर पटकन येईल किंवा प्रेग्नन्सीमध्ये तिला कोणता प्रॉब्लेम येणार नाही. अशा अनेक अडचणी आपल्या नवीन मित्रांना किंवा जे जुनी मंडळी आहेत त्यांनासुद्धा काही अडचणी यायला लागल्यात. तर माझ्या अनुभवाप्रमाणे एक छोटासा व्हिडिओ बनवायचा हा मी एक प्रयत्न करतो आहे. यामध्ये सर्वात पहिली येणारी जर अडचण जर असेल ग्रेहाउंडमध्ये ग्रेहाउंड घरी ठेवत असताना, की काही जणांच्या फिमेल या लवकर हिटवरच येत नाहीत. म्हणजे जवळपास जर डॉगची कोणत्याही डॉग ब्रीडची जर आपण सायकल बघायला गेली, जी ब्रीडिंगसाठी फिमेल हिटवर येण्याची सायकल आहे किंवा जी प्रोसिजर आहे, यामध्ये शक्यतो ग्रेहाउंडची फिमेल म्हणा किंवा ऑल ब्रीडमध्येच बऱ्यापैकी 10-11 महिन्याच्या रेंजमध्ये पहिली हिट फिमेलमध्ये येत असते. तर ग्रेहाउंडमध्ये मी बघितलं आहे बऱ्याच वेळा ही हिट लांबते. कधी कधी 10-11 महिने जागी 12 महिने, 13 महिने, 14 महिने, काही वेळा तर 2.5 वर्षापर्यंत फिमेल हिटवरच येत नाही. अशा अनेक प्रॉब्लेम ग्रेहाउंडमध्ये सुद्धा आपण सध्या बघायला लागलो आहे. आणि अशा एक विषयावरच आपलं एक चर्चासत्र किंवा एक छोटासा व्हिडिओ म्हणून हा मी व्हिडिओ आपल्या सगळ्यासमोर आणतो आहे. तर आपण पहिला मुद्दा घेणार आहोत, फिमेल हिटवरच नाही. जर फिमेल एखादी हिटवरच येत नसेल तर कोणते उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत की जेणेकरून फिमेल पटकन हिटवर येईल आणि तुम्ही ब्रीडिंग सुरू करू शकता. तर यामध्ये पहिला मुद्दा बघूया आपण. फिमेल जर एखाद्याची हिटवरच येत नसेल, म्हणजे जवळजवळ 10 महिने, 11 महिने किंवा 1 वर्ष किंवा 1.5 वर्षापर्यंत जर फिमेल नॅचरली हिटवरच येत नसेल, तर कोणते उपाययोजना किंवा कोणते सप्लिमेंट आपण देऊ शकतो की जेणेकरून फिमेल हिटवर येईल आणि तुम्ही ब्रीडिंग करू शकता. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा मला सांगायचा आहे, आपले जे पण मित्र आहेत, तर शक्यतो पहिल्या हिटला कधीच ब्रीडिंगचा विचार करू नका. पहिल्या हिटला कधीच फिमेल मेट करू नका. जर फिमेलचं तुमच्या वय 10 महिने, 11 महिन्यामध्ये जर फिमेल हिटमध्ये येत असेल नॅचरल, तर तुम्ही पहिल्या हिटमध्ये कधीच फिमेल मेट करू नका. पहिल्या हिटमध्ये फिमेल मेट न करण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात पहिलं, फिमेल तुमची मॅच्युअर नसते. फिमेल मॅच्युअर नसते आणि जर तुम्ही तिला एखादा मेल मेट केला तर पिल्लं होण्यासाठी फिमेलला भरपूर त्रास होतो. एकतर फिमेलचं वय नसतं जास्त, त्याचबरोबर तुम्ही फिमेल मेटसुद्धा करताय, त्यामुळे पिल्लं पोटामध्ये डेव्हलप होत नाहीत फिमेलची आणि प्रेग्नन्सीच्या वेळेला किंवा डिलिव्हरीच्या वेळेला फिमेलला भरपूर त्रास होतो. काही वेळेला पिल्लं दगावतात, काही वेळेला फिमेलसुद्धा दगावू शकते. त्याचबरोबर पिल्लंसुद्धा पूर्ण आत डेव्हलप होत नाहीत, मग अपंग पिल्लं पडण्याचे चान्सेससुद्धा जास्त असतात. आता दुसरा मुद्दा पुढचा, तर फिमेल हिटवरच नाही यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो. तर बघा, सर्वात पहिला मुद्दा की तुम्ही ज्यावेळेला पिल्लू घेताय, एखादं मादी पिल्लू ज्यावेळेला तुम्ही घरी आणताय, त्यावेळेला हे मादी पिल्लू तुम्ही लहानपणापासून चांगलं डेव्हलप केलं गेलं पाहिजे. जर तुम्ही मादी पिल्लू लहानपणापासून व्यवस्थित डेव्हलप करत नसाल तर पुढे हे प्रॉब्लेम येऊ शकतात फिमेल हिटवर न येण्याचे. यामध्ये बघा, सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही पिल्लू घेताय त्यावेळेला लहानपणापासून त्याचं एकतर प्रॉपर वॅक्सिनेशन करून घ्या. वॅक्सिनेशन, डिवर्मिंगचं शेड्यूल, म्हणजे जे जनताचं मी औषध म्हणतो आहे तुम्हाला, जे करताय तुम्ही हे प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि वजनाप्रमाणे करत जा. फक्त तुम्ही चांगल्या टॅबलेट जर वापरत असाल, समजा तुम्ही ड्रोनटॉल वापरत असाल, तर फक्त ड्रोनटॉल वापरल्यानं डिवर्मिंग प्रॉपर होते असं नाही. तर ड्रोनटॉल ज्यावेळेला तुम्ही वापरताय त्यावेळेला ते प्रॉपर वापरा. प्रॉपर म्हणजे मी तुम्हाला सांगितले 10 किलोला 1 टॅबलेट याप्रमाणेच तुम्ही डिवर्मिंगसाठी औषधं वापरत जा. तर प्रॉपर या गोष्टीचा अर्थ मी तुम्हाला सांगतो आहे. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या घरी एखादा डॉग आहे, समजा आता ही फिमेल आहे आपल्या घरी, आता हिचं वजन असेल 20 किलो, तर मी बघितलं आहे आपले काही मित्र आहेत किंवा जे श्वानप्रेमी आहेत ते एकच टॅबलेट देतात. ड्रोनटॉलची टॅबलेट द्यायची असली तर एकच देतात. इझी पेट द्या किंवा जे पण तुम्ही डिवर्मिंगसाठी किंवा जनतासाठी औषध वापरताय किंवा जी टॅबलेट वापरताय ती एकच गोळी देतात. ती कधीच एक गोळी देऊ नका. एका गोळीनं कधीच प्रॉपर डिवर्मिंग होत नाही. त्याच्या वजनाप्रमाणे, समजा तुमचं पिल्लू 6 महिन्याचे किंवा 7 महिन्याचे पुढं आहे, तर वजनापेक्षा 5 किलो वजन जास्तच धरा. 10 किलोला 1 टॅबलेट, म्हणजे समजा हिचं वजन आता 20 किलो आहे, तर तुम्ही याला 2.5 टॅबलेट द्या. 25 किलोच्या वजनाच्या मानाने हिला डिवर्मिंग करा.
समजा तुम्ही आज 1 तारखेला डिवर्मिंग केले, हे तुम्हाला मी वारंवार सांगत आलो आहे माझ्या व्हिडिओमध्ये की आज तुम्ही समजा डिवर्मिंग केलं 1 तारखेला, तर बरोबर 21 दिवसानंतर रिपीट पुन्हा एकदा डिवर्मिंग करून घ्या. त्यावेळेचं वजन चेक करा. त्यावेळेला समजा याचं वजन 25 किलो असेल तर तुम्ही त्याला 3 टॅबलेट द्या. हे झालं तुमचं डिवर्मिंग म्हणजे टॅबलेट झालं. त्यानंतर हा मधला जो टप्पा आहे 20 दिवसाचा टप्पा, यामध्ये तुम्ही लिव्हर टॉनिकचं प्रमाण वाढवा. जर तुमचं 6-7 महिन्याच्या पुढचं पिल्लू असेल तर तुम्ही सकाळी 10 ml संध्याकाळी 10 ml लिव्हर टॉनिक देऊ शकता. त्यानंतर तुमचं जे रेग्युलर शेड्यूल आहे 5-5 mlचं ते तुम्ही करू शकता. हे जरा 6-7 महिन्याच्या पुढच्या. लहान पिलांचे जे आहे डिवर्मिंग 2.5-3 महिन्यापर्यंत शक्यतो आपण लिक्विड डिवर्मिंगच करतो आहे. फक्त प्रॉपर डिवर्मिंगसाठी मी तुम्हाला जी प्रोसिजर सांगितली 21 दिवसांचा जो आपण टप्पा धरतो, यामध्ये आज केलं डिवर्मिंग बरोबर 21 दिवसानंतर रिपीट डिवर्मिंग, मधल्या टप्प्यात 10-10 ml लिव्हर टॉनिक द्या, जेणेकरून प्रॉपर डिवर्मिंग होऊन जाईल. पिल्लाची भूक चांगली वाढेल आणि जे पिल्लानं खाल्लं आहे ते व्यवस्थित तिच्या अंगाला लागेल. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला 21 तारखेला डिवर्मिंग होईल म्हणजे 21 दिवसानंतर तिथून तुम्ही 22व्या दिवसापासून लिव्हर टॉनिक तुमचं जे रेग्युलर प्रमाण आहे 5 ml किंवा 4 ml देत असाल त्या प्रमाण द्या. आणि पुढचं डिवर्मिंग जे आहे त्या 21 दिवसाच्या तारखेप्रमाणे 2.5 महिन्यानंतर डिवर्मिंग तुम्ही पुन्हा करू शकता, ज्यामुळे प्रॉपर डिवर्मिंग होईल. ही गोष्ट का मी सांगितली तुम्हाला, ज्याने आपले आधीचे व्हिडिओ नाही बघितले त्यांना पण सांगतो. ज्यावेळेला श्वानाच्या पोटामध्ये जंत तयार होतात, ह्यामध्ये फक्त आपण ज्या टॅबलेट वापरतो त्याने अडल्ट जंत म्हणजे जे पूर्ण मॅच्युअर वाढ झालेले जंत असतात तेवढे जंत मरतात, त्यांची अंडी मरत नाहीत. ह्या अंड्यांमधून पुन्हा 21 दिवसानंतर पिल्लं बाहेर पडतात. त्यामुळं तुम्ही काय करत जा, 21 दिवसांना एकदा पुन्हा डिवर्मिंग करा, जेणेकरून पोटातील पूर्णपणे जंत मारले जातील आणि पुन्हा लवकर पिल्लाला जंत होणार नाहीत पोटात, किंवा जो तुमचा डॉग आहे त्याला पुन्हा जंत होणार नाही. तर ओके, हे झालं डिवर्मिंगच्या बाबतीत. आता पुढचा विषय, कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन योग्य प्रमाणात द्या आणि कंटिन्यू द्या. तुम्ही जे जेवण डॉगला प्रोव्हाइड करताय ह्या प्रत्येक जेवणातूनच त्याला लागणारे कॅल्शियम किंवा मल्टीव्हिटॅमिन हे प्रत्येक वेळेलाच मिळेल हे काय आपण सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सप्लिमेंट आहेत, आपल्याला पेट शॉपमध्ये बरेच सप्लिमेंट मिळतात. कॅल्शियमसाठी अनेक सप्लिमेंट आहेत, जसं आपण व्हेंकल पे आहे, सेटकॅल आहे, प्रोविकल पेट आहे, यांसारखे अनेक कॅल्शियम मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ते कॅल्शियम वापरा. त्याचबरोबर मल्टीव्हिटॅमिन आहेत, त्यामध्ये टॉप 10 आहे. त्यानंतर अनेक वेगवेगळे न्यूट्रिशच्या टॅबलेट येतील त्या असतील, किंवा शार्कोफेरॉल आहे, यांसारखे अनेक प्रोविकल पेट आहे, यांसारखे अनेक मल्टीव्हिटॅमिनसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. हे सुद्धा तुम्ही वापरू शकताय. त्यामुळे मल्टीव्हिटॅमिन जर वापरलं तर पिलाचं वजन पण चांगलं वाढेल आणि शरीरामध्ये कमतरता काय असतील तर त्या फुलफिल होतील. त्याचबरोबर लिव्हर टॉनिकसुद्धा कंटिन्युअस देत जा. हा विषय मी तुम्हाला सांगतो आहे फिमेल हीटवर न येण्याची कारणं. जर तुमच्याकडं पिल्लामध्ये लहानपणापासून काही शरीरामध्ये कमतरता असेल तर ही कमतरता भरून निघेल. पिल्लू जोपर्यंत तुमचं मोठं होते तोपर्यंत ह्या गोष्टी बंद करू नका. नॅचरल जेवणातनं सुद्धा जितकं चांगलं न्यूट्रिशन जाता येईल ते देता येईल तितकं द्या. चिकन द्या, अंडी द्या, राईस द्या, चपाती भाकरी किंवा जे तुम्ही डॉग फूड देताय त्यामध्ये सुद्धा बरेच न्यूट्रिशन्स असतात. त्यामुळं पूर्ण पिल्लू तुमचं होऊन जाईल, त्याची वाढ चांगली होईल आणि फिमेल लवकर हीटवर येण्याससुद्धा मदत होईल. ब्रीडिंग करायची असेल तर, ब्रीडिंग जरी तुम्हाला नसेल करायची तरी पण फिमेल नॅचरल पद्धतीने लवकर हीटवर येईल. इतकं करूनसुद्धा जर फिमेल हीटवर येत नसेल तर मी सांगितलेला फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरा. समजा तुम्ही कोणतेही सप्लिमेंट डॉगला लहानपणापासून वापरलेच नाहीत तर तुम्ही पहिल्यांदा 15 ते 20 दिवस मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम, लिव्हर टॉनिक आणि डिवर्मिंग प्रॉपर करून घ्या. 15-20 दिवसांच्या गॅपनंतर तुम्हाला मी काही प्रोडक्ट सांगतो आहे, तर हे प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता की जेणेकरून तुमची फिमेल पटकन हीटवरून जाईल. त्यामध्ये एक पहिला प्रोडक्ट मी तुम्हाला सांगतो, पेट प्रोड्युसर नावाने एक प्रोडक्ट येतो, स्कायसी कंपनीचा आहे. हा पेट प्रोड्युसर प्रोडक्टसुद्धा तुम्ही वापरू शकता. एक 4-4 ml जरी दिलं तुम्ही, सकाळी 4 ml संध्याकाळी 4 ml, फिमेलच्या वेट प्रमाण द्या. समजा एक 20-25 किलो आहे तर तुम्ही 5-5 ml सुद्धा रिझल्ट मिळू शकता. एक 15 ते 20 दिवसामध्ये तुमची फिमेल हीटवर येऊन जाईल. पण त्याच्या आधी तुम्ही तिच्या शरीरामध्ये ज्या कमतरता आहेत त्या कमतरता पूर्ण भरून काढल्या पाहिजेत. त्यानंतर पेटोहिट नावाचा प्रोडक्ट येतो, हा सुद्धा तुम्ही ग्राउंडसाठी वापरू शकता. यामध्ये 6 ते 7 ml सकाळी, 6 ते 7 ml संध्याकाळी. हा प्रोडक्ट तुम्ही सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही पल्साटीला N200 नावाने एक प्रोडक्ट येतो आहे. हा सुद्धा प्रोडक्ट होमिओपॅथी म्हणजे आयुर्वेदिकमध्ये प्रोडक्ट आहे. पल्साटीला N200 हा प्रोडक्टसुद्धा तुम्ही वापरू शकता. याचे जर तुम्ही सकाळी एक 4-5 ड्रॉप, दुपारी एक 4-5 ड्रॉप आणि संध्याकाळी एक 4-5 ड्रॉप अशा पद्धतीने जर तुम्ही टाकत असाल तोंडामध्ये, तो फक्त तोंड ओपन करायचं आहे, ड्रॉपर येतो त्यासमोर, सकाळी 4-5, दुपारी 4-5, संध्याकाळी 4-5 असे दिवसातून 3 वेळा टाकले तर तरीसुद्धा एक 8 ते 10 दिवसामध्ये फिमेल तुमची हीटवर येऊन जाईल. पण मी तुम्हाला सांगितले त्याच्या आधी तिच्या शरीरातील कमतरता पूर्ण करा.
मल्टीविटॅमिन, कॅल्शियम, लिव्हर टॉनिक वगैरे कंटिन्यू देत राहा. हे झाल्यानंतर तुमच्या फिमेल पटकन हे प्रोडक्ट वापरल्यानंतर हीटवर येऊ शकतात, शरीरातील पूर्ण कमतरता भरून निघाल्यानंतर. त्याचबरोबर तुम्ही जेवणामध्ये सुद्धा चेंजेस करू शकता. ज्यावेळेला तुम्ही हे सप्लिमेंट चालू करता त्यावेळेला तुम्ही अंडी आणि चिकन ह्याचं प्रमाण वाढवू शकता. ग्रेहाउंडला सकाळी 2 अंडी, संध्याकाळी 1 पाव किलो चिकन जरी तुम्ही जेवणामध्ये वाढवलं त्यावेळेत औषध चालू असताना किंवा तुमची सप्लिमेंट चालू असताना, तर त्यावेळेत शक्यतो तुमची फिमेल हीटवर पटकन येऊन जाईल. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की फिमेल हीटवर जर येत नसेल तर काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे हे आपण बघितलं होत्या. तर आता फिमेल हीटवर आल्यानंतर काय लक्षणं दाखवते. बऱ्याच आपल्या मित्रांना समजत नाही की जे नवीन ब्रीडिंग करणार आहेत किंवा जे नवीन या फील्डमध्ये उतरलेत की ज्यांनी पहिल्यांदाच डॉग घरी ठेवले, एखादी फिमेल घरी ठेवले, तर फिमेल हीटवर नेमकी कशी आली ओळखावी याची लक्षणंसुद्धा फिमेल आधीपासून दाखवत असते, हीटवर येण्यापूर्वीपासूनच. तर यामध्ये बघा, सुरुवातीला जर तुम्ही बघितलं, जर तुमचं व्यवस्थित लक्ष असेल तर जी फिमेलची बॅक साईड आहे किंवा जी लघवीची जागा आहे त्यातून व्हाईट कलरचा डिस्चार्ज पडत असतो किंवा नॉर्मल आपण म्हणतो घाण पडत असते. पांढरट कलरमध्ये थोडीशी नॉर्मल घाण पडते, लघवीतून पडते, किंवा काही वेळेला अशी छोटीशी तार लोंबकळल्यासारखी अशी नॉर्मल घाण दिसत असते पांढऱ्या कलरची. ही लक्षणं आहेत फिमेल लवकर हीटवर येण्याची. त्याचबरोबर हळूहळू फिमेल जास्त वेळा लघवी करायला लागते. समजा तुम्ही एका वेळेला फिमेल सकाळी घरी घरातून बाहेर नेताय फिरवायला, 1, 2 वेळा, 3 वेळा जर समजा ती लघवी करत असेल तर तीच फिमेल तुमची 5 ते 6 वेळा म्हणजे डबल या पद्धतीने लघवी करायला चालू करते. आणि नॉर्मल जास्त लघवी होत नाही तिला, नॉर्मल लघवीला चालू होते. 1-2-3 थेंबच फिमेल लघवी करायला लागते. ही सुद्धा लक्षणं आहेत फिमेल हीटवर येण्याची. त्याचबरोबर तिसरं लक्षण जर बघायला गेलं तर ब्लडिंग चालू होतं. ब्लडिंग चालू होतं म्हणजे काय, तुम्हाला रक्त दिसायला लागतं. फिमेल जिथे बसले आहे जागेवर, एका जागेवर समजा फरशीवर बसते किंवा मातीत बसते, तर तिथे तुम्हाला रक्त पडलेलं दिसते. रक्ताचे छोटे छोटे डाग पडलेले दिसतील, एकदम डार्क लाल कलरचं रक्त पडायला चालू होतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. त्यानंतर हळूहळू रक्ताचं प्रमाण वाढायला लागतं. त्याचबरोबर जी लघवीची जागा आहे तिला नॉर्मल सूज यायला लागते. लघवीची जागा आहे तिथं नॉर्मल सूज आल्याचं वाटते, जागेची साईज वाढते. ही सर्व लक्षणं आहेत फिमेल हीटवर येण्याची. आणि ज्यावेळी अशा पद्धतीने फिमेल हीटवर येईल त्यावेळी तुम्ही समजा पहिली हीट असेल तर तुम्ही ती हीट शक्यतो स्किप करा, सोडून द्या. पुढची ज्यावेळेला हीट असेल त्यावेळेला तुम्ही ती मेट करू शकता सेकंड हीटला. शक्यतो सेकंड हीटला फिमेलचं वय 2 वर्षाच्या आसपास असतं आणि फिमेल प्रॉपर मॅच्युअर झालेली असते. जर तुमची फिमेल लेटच हीटला आली असेल, 1.5 वर्षाच्या पुढं, 2 वर्षाच्या पुढं जर समजा फिमेल हीटवर आली असेल तर त्यावेळेला तुम्ही पहिल्या हीटला फिमेल मेट करू शकता, जेणेकरून चांगली पिल्लं डेव्हलप होतील पोटामध्ये आणि चांगली पिल्लं तुम्ही फिमेलकडून घेऊ शकता आणि भविष्यातील आपल्या रेसच्या प्लॅनमध्ये उतरवू शकता त्या पिल्लांथ्रू. त्याचबरोबर नर अट्रॅक्ट होणे हे सुद्धा एक लक्षण आहे. फिमेल जास्त करून नराकडे अट्रॅक्ट होते. जी फिमेल आधी नरांकडे अट्रॅक्ट होत नव्हती, एखाद्या नराजवळ जात नसेल, जर तुमच्याकडे ग्राउंडची फिमेल असेल किंवा अन्य कोणत्याही डॉगची फिमेल असेल, कोणत्याही ब्रीडची फिमेल असेल तरी ती शक्यतो नराकडे अट्रॅक्ट होते. त्यामुळे ही सुद्धा लक्षणं आहेत फिमेल हीटवर येण्याची. ही लक्षणं बघून तुम्ही ठरवू शकता तुमची फिमेल हीटवर आली की नाही आली. तर मित्रांनो, आता आपण फिमेल हीटवरनं येण्याचे उपाययोजना बघितल्या. हीटवरनं येता जर येत नसेल फिमेल तर काय केल्यानंतर फिमेल हीटवर येईल हे आपण बघितलं. त्यानंतर फिमेल हीटवर आल्यावर कोणती लक्षणं दाखवते हे बघितलं. आता फिमेल हीटवर आल्यावर कोणती काळजी घेतली गेली पाहिजे या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण फक्त फिमेल हीटवर येऊन चालत नाही, तर फिमेल आलेली हीटवर जर तुम्हाला ब्रीडिंग करायची असेल तर तिला मेल जर आपण चांगला मीट करत असू तर तिच्याकडनं पिल्लंसुद्धा घ्यायची आहेत आपल्याला. त्यामुळे शक्यतो फिमेल फेल जाऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली गेली पाहिजे. तर बघा, यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही पहिल्यांदा फिमेल हीटवर आले, मी सांगितल्याप्रमाणे समजा तुमची जर डिवर्मिंगची सायकल पूर्ण झाली असेल 21 दिवसानंतर किंवा आणि तुमचे 2.5-3 महिने झाले असतील तरीसुद्धा तुम्ही डिवर्मिंग करू शकता. 1 महिना जरी आधी तुमची ती सायकल पूर्ण झाली असेल आणि जर तुमची फिमेल हीटवर आले तर तुम्ही त्यावेळेसुद्धा डिवर्मिंग करू शकता. प्रॉपर वजनाप्रमाणे फिमेल हीटवर आल्यावर तुम्हाला ज्या लक्षात येईल की माझी फिमेल घरची हीटवर आली, जर तुम्ही रेग्युलर लक्ष तुमचं फिमेलकडे व्यवस्थित असेल तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून लक्षात येईल की फिमेल हीटवर आले, ब्लडिंग सुरू झाली, तर तुम्ही पहिल्या 4 ते 5 दिवसामध्ये फिमेलचं डिवर्मिंग करू शकता. प्रॉपर डिवर्मिंग करून घ्या, जसं मी तुम्हाला बोललो आहे प्रॉपर डिवर्मिंग करून घ्या. 20 किलो वजन असेल तर 25च्या हिशोबाने तुम्ही टॅबलेट द्या. शक्यतो ग्रेहाउंडचं फिमेलचं वजन ज्याला फिमेल ब्रीडिंगच्या वेळेला म्हणजे सेकंड टाईमला ज्यावेळेला हीटवर येते त्यावेळेला शक्यतो वजन तिचं 30 किलोच्या आसपास असते. यावेळेला तुम्ही 3 टॅबलेटच्या आसपास तिला टॅबलेट देऊ शकता. त्यामुळे तुमचं प्रॉपर डिवर्मिंग होईल. त्याचबरोबर कॅल्शियम मल्टीविटॅमिन हे सुद्धा तिला प्रॉपर द्या, जेणेकरून प्रेग्नन्सीमध्ये तिला कोणता प्रॉब्लेम येणार नाही, पिल्लं चांगले डेव्हलप होतील, तिच्या शरीरामध्ये कुठलीच कमतरता असणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्राउंडमध्ये गोचिड पिसांचा प्रॉब्लेम आपण भरपूर बघितला आहे. तर ज्यावेळेला फिमेल तुमची हीटवर येईल त्यावेळेला
जर तिच्या अंगावर गोचीड पिसवा असतील तर त्या तुम्ही नंतर क्लिअर करू शकत नाही. जर तुम्ही फिमेल एकदा मेट केली त्यानंतर तुम्ही गोचीड पिसवांसाठी कोणतीही औषध वापरू शकत नाही फिमेलला. जेणेकरून ती वापरली तर रिस्क असू शकते, ॲबॉर्शन होऊ शकतं किंवा पिल्लं होणारच नाहीत फिमेलला, किंवा झाली तरी प्रॉब्लेम होऊ शकतील पिल्लांना. त्यामुळे तुम्ही शक्यतो फिमेल हीटवर असताना जर तिच्या अंगावर गोचीड पिसवा काय असेल तर त्याचं प्रॉपर औषधं वापरा आणि ती प्रॉपर अंगावरून तिच्या गोचीड पिसवा घालवून घ्या. त्यानंतर तुम्ही मेट केल्यानंतर रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे गोचीड पिसवा काय असतील किंवा जर तिला स्किनचे डिसीज काय असतील, स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, फंगल इन्फेक्शन असेल, कुठे अंगावर जखम असेल, तिथे माशा वगैरे बसत असतील किंवा आणखी काही प्रॉब्लेम असतील स्किन रिलेटेड, तर हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही फिमेल हीटवर येण्याच्या आधी किंवा हीटवर असतानाच ते सगळे त्याचे औषध उपचार करून घ्या किंवा त्याचं नियोजन तुम्ही करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला एकदा फिमेल मेट केली की कोणते औषधं वरून वापरता येणार नाहीत. हा दृष्टिकोनातून तुम्ही राहू शकताय. त्यामुळं एकदा फिमेल मेट केली की कोणतीही रिस्क त्यामध्ये राहणार नाही. हा झाला तुमचा आता फिमेलसाठी, म्हणजे फिमेल ज्याला हीटवर येते त्याला कोणती काळजी घ्यावी, तर ही काळजी तुम्ही घेऊ शकताय. त्याचबरोबर जर तुम्ही फिमेल मेट करणार असाल ना, तर तुम्ही ज्यावेळेला तुमची फिमेलचा आज पहिला दिवस आहे, समजा आज फिमेलचा पहिला दिवस आहे, तर शक्यतो फिमेल मेट करताना माझ्या अंदाजानं जर नॅचरल पद्धतीने जर तुम्ही प्रॉपर फिमेल मेट करणार असाल तर तुम्ही पहिल्यांदा फिमेलचा नेमका दिवस कोणता आहे हा तुम्हाला स्वतःला मालकाला समजलं पाहिजे. ज्याचं प्रॉपर लक्ष आहे त्या मालकाला समजून येईल की पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही फिमेल 1, 11, 12, 13 ह्या दिवसात 3 दिवसांपैकी तुम्ही मेट करू शकता. मध्ये किमान 24 तासाचा गॅप ठेवा. समजा तुम्ही 11व्या दिवशी फिमेल मेट केली तर 12वे दिवस तुम्ही सोडून द्या, 13व्या दिवशी पुन्हा फिमेल तुम्ही मेट करून घ्या. यामध्ये जर तुम्हाला लक्षात येत नसेल की बाबा फिमेल हीटवर आले पण मला नेमका दिवस माहीत नाही आहे, कोणत्या दिवशी फिमेल हीटवर आले, ब्लडिंग तर दिसायला लागले, तर यामध्ये लक्षात ठेवा ज्यावेळेला आज फिमेलचा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवसापासून 7 ते 8 दिवसापर्यंत जो रक्ताचा कलर आहे, जे ब्लडिंग होते फिमेलचं, जे रक्त पडत असते त्याचा कलर एकदम डार्क असतो, डार्क लाल कलरचा असतो. तो कलर 9-10 दिवसाच्या रेंजमध्ये गेले की पूर्ण फेंट होतो, गुलाबी कलरमध्ये रक्त व्हायला लागतं. आणि 11-12 दिवसापासून रक्त पडल्यासारखंच होतं पण एकदम फेंट, म्हणजे गुलाबीचा कलर पण त्याचा कमी झाला असतो, पारदर्शक कलर व्हायला लागतो त्या रक्ताचा एकदम. त्यावेळेला तुम्ही फिमेल मेट करू शकता. जर प्रॉपर म्हटला तर तुम्ही 11, 12, 13 या 3 दिवसांमध्ये फिमेल तुम्ही व्यवस्थित तुमची फिमेल मेट होते. आता काही जणांचा प्रश्न येतो डबल मीटिंग, सिंगल मीटिंग. तर शक्यतो मी माझ्या दृष्टिकोनाने जर बघायला गेलं तर मी शक्यतो सिंगल मीटिंग करतो. मी माझ्या घरीसुद्धा जर माझ्याकडे घरी 2 मीटिंगची मेल आहेत, मी त्या मेलकडूनसुद्धा फिमेल शक्यतो सिंगलच मेट करतो. पण त्यासाठी मालकाचं प्रॉपर फिमेलवर लक्ष पाहिजे की फिमेल आपली नेमकी कोणत्या दिवशी हिटवर आले. कधी पण डबल मीटिंगमध्ये रिस्क राहत नाही आहे, पण जर तुमचं प्रॉपर लक्ष असेल तर सिंगल मीटिंगमध्ये सुद्धा पिल्लांचा काउंट पण चांगला पडू शकतो आणि चांगली पिल्लं डेव्हलप होतात. पण शक्यतो बघा ज्यांना डबल मीटिंग करायचं आहे, तुम्ही जास्त पैसे लावून एखादा नर मेट करत असाल तर तुम्ही 100% डबल मीटिंग करा. त्यासाठी नराचा जो मालक आहे तो सुद्धा तयार राहील. आता सध्या बघितले महाराष्ट्रामध्ये इम्पोर्ट नर बरेच जण मित्र मेट करत असतात आणि प्रत्येक इम्पोर्ट नराकडे बऱ्यापैकी फिमेल मीटिंगसाठी ऑलरेडी बुकिंग असते. त्यामुळं शक्यतो जे नरांचे जे मालक आहेत ते डबल मीटिंगला तयार होत नाहीत. त्यामुळे तुम्ही शक्यतो फिमेलवर लक्ष द्या. प्रॉपर जर तुमचं लक्ष असेल, तुम्हाला पहिल्या दिवसापासून फिमेल माहीत असेल किंवा त्याचबरोबर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ब्लड टेस्टसुद्धा फिमेलची करू शकता. ही ब्लड टेस्ट जर तुम्ही केली तर तुम्हाला लक्षात येईल की फिमेल कितव्या दिवशी मेट करायची हे डॉक्टर पण तुम्हाला सांगू शकतील. तर जसं आता मी तुम्हाला म्हणालो की फिमेल मेट काय तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. तर डॉक्टरांकडे जाऊन तुम्हाला त्यावेळेला प्रोजेस्ट्रॉन टेस्ट करायला लागते. प्रोजेस्ट्रॉन ज्यावेळेला तुम्ही टेस्ट करता त्यावेळेला जी प्रोजेस्ट्रॉनची लेवल आहे ती ज्यावेळेला तुमच्या फिमेलची ज्यावेळेला तुम्हाला रिपोर्ट होतो जी त्यावेळेला 5 ते 7 या पॉईंटमध्ये ज्यावेळेला प्रोजेस्ट्रॉन लेवल असेल त्यावेळेला तुम्ही फिमेल मेट करू शकता तुमची. त्यावेळेला शक्यतो तुमची फिमेल फेल जाणार नाही, कन्फर्म राहू शकते. जर ती 13च्या पुढे असेल तर तुम्ही शक्यतो फिमेल मेट करणं टाळा. त्यामुळे काय होईल, एक तर तुमच्या आशा लागून राहतील, दुसरा विषय जर तुम्ही पैसे देऊन मेट करत असाल तर तुमचे ते पैसे वाया जाण्याचेसुद्धा किंवा अडकून राहण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर पुढचा मुद्दा तुम्ही CBC टेस्ट करून घ्या. फिमेलची CBC टेस्ट करून घ्या जेणेकरून तुम्हाला फिमेलच्या शरीरामध्ये काय कमतरता आहे, टिक्सचा फिवर असू शकतो, म्हणजे गोचीड ताप वगैरे होईल का फिमेलला, किंवा प्लेटलेट काउंट काय आहे फिमेलचा, ह्यासुद्धा गोष्टी लक्षात येतील. त्यामुळं फिमेल तुमची आतून कशी आहे, आतून तिची शरीराची बांधणी कशी झालेली आहे किंवा आतून फिमेल हेल्दी आहे का, या गोष्टी लक्षात आल्या तर तुम्ही बिंदास तुमची फिमेल मेट करू शकता. तर मित्रांनो, आता तुम्ही एखादी फिमेल मेट केली आहे, जसं आपण आधीच्या या गोष्टींप्रमाणे बघितलं, तुमची फिमेल चांगल्या कंडिशनमध्ये तुम्ही फिमेल मेट केली,
तर भरपूर जणांचा मला कॉल येतो आहे मित्रांचं की फिमेल मेट केल्यानंतर काय काळजी घेतली गेली पाहिजे. तर असं विशेष अशी काळजी काय नाही आहे. जे तुमचं डाएटमध्ये बऱ्याच जणांचा मेसेज असतो किंवा कॉल असतो की डाएट काय देऊ. तर कोणताही बदल करायचा नाही डाएटमध्ये. पहिला विषय, जो रेग्युलर डाएट आहे तुमचा, जर तुम्ही चपाती भाकरी घालत असाल तर ते तुम्ही रेग्युलर घालू शकता. डॉग फूड एक वेळ वापरत असलं तर डॉग फूड घाला. त्याचबरोबर चिकन, अंडी, मटण हे सुद्धा तुम्ही गोष्टी घालू शकता. बरेच जण सांगतात की तुम्ही चिकन, अंडी, मटण घालू नका. फिमेल आज मेट केले आणि उद्यापासून 20 दिवस 25 दिवस किंवा फिमेल कन्सीव्ह राहीपर्यंत किंवा ओळखेपर्यंत व्यवस्थित तुम्ही तिला नॉनव्हेज काय देऊ नका. चिकन, मटण, अंडी काय देऊ नका. तर असं काय नाही आहे. हा एक मांसाहारी प्राणी आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज अवॉइड करू नका. ज्यावेळेला फिमेल तुमची प्रॉपर तुम्ही मेट केले तिथून पुढे तुम्ही तुमचा रेग्युलर डाएट देऊ शकता. फक्त असं जेवण देऊ नका जेणेकरून तिचं पोट बिघडेल. म्हणजे समजा तुम्ही नॉनव्हेज जर देत आहे तर हेवी नॉनव्हेज देऊ नका किंवा घरी जे मसालेदार, तिखट, तेलकट असेल तर ते देऊ नका. तुम्ही फक्त हाफ बॉईल करून किंवा बॉईल करून किंवा नॉर्मल हळद मीठ टाकूनसुद्धा चिकन, मटण, अंडी डॉगला तुमचं जसं रेग्युलर जेवण आहे त्या पद्धतीने देऊ शकता. फक्त कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिनची कमी पडू नये. त्याचबरोबर जे आहे तुमची फिमेल कन्सीव्ह आहे 40-45 दिवसानंतर तुम्हाला शक्यतो फिमेल प्रेग्नंट आहे की नाही हे ओळखायला लागतं. तिथून पुढं तुम्ही पिल्लांना ती जन्म देणार आहे त्यामुळे पिल्लांना दुधावर तिच्या जगायचं आहे. त्यामुळे फिमेलला दूध पण चांगलं पाहिजे. ओरिजिनल ग्राउंडमध्ये आपण बघितलं आहे बऱ्यापैकी फिमेल 15 ते 20 दिवसांपर्यंतच पिल्लाला दूध पाजवतात. त्यानंतर फिमेलचं दूध कमी होते. क्रॉस ग्राउंडमध्ये कारवांचा कुठेतरी अंश असतो आहे त्यामुळं बऱ्यापैकी इंडियन ब्रीड असल्यामुळं फिमेल दूध जास्त वेळ पाजवतात. म्हणजे महिनाभरापर्यंत फिमेलला दूध टिकून राहतं. ओरिजिनलमध्ये प्रॉब्लेम थोडासा होतो. त्यावेळेला तुम्ही वरून काही सप्लिमेंट वापरू शकता. जसं फिमेल तुमची 40 ते 45 दिवसानंतर तुम्हाला ओळखायला लागली तर तुम्ही तिथून शतावरी कल्प मेडिकलमध्ये कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर लॅक्टोपेट नावानं तुम्ही एक प्रोडक्ट येतो. लेप्टाडिन नावाच्या टॅबलेट येतात. या लेप्टाडिनच्या टॅबलेटसुद्धा तुम्ही सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2 या पद्धतीने देऊ शकता. लॅक्टोपेट देऊ शकता. त्याचबरोबर शतावरी कल्प तुम्हाला बोललो आहे सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा दुधात मिक्स करून फिमेलला तुमच्या देऊ शकता. त्याचबरोबर काही वेळेला असं आढळून आले की फिमेल प्रेग्नंट असताना पोटामध्ये जंत होतात आणि जंत बाहेर पडत असतात. त्यावेळेला काय केलं गेलं पाहिजे. जर फिमेल प्रेग्नंट आहे तुमची आणि पोटामध्ये जंत दिसत असतील तर काय करायचं. तर त्यावेळेला तुम्ही फेनबेंडाझोल नावाचे डिवर्मिंगसाठी टॅबलेट येते फेनबेंडाझोल. तर ही फेनबेंडाझोल नावाची टॅबलेट तुम्ही डिवर्मिंगसाठी वापरू शकता. ज्यावेळेला 25 ते 26 दिवस झालेले असतात फिमेल मेट करून आणि त्यानंतर तुम्हाला जर जंत दिसत असेल तर तुम्ही 40 ते 45 दिवसापर्यंत फेनबेंडाझोलची टॅबलेट वापरू शकता आणि तुमच्या फिमेलचं डिवर्मिंग करू शकता. हे झालं तुमच्या फिमेल ज्यावेळेला तुमची प्रेग्नंट आहे हे तोपर्यंतचा हा विषय आहे. तुम्ही प्रॉपर डाएट द्या. त्यावेळीसुद्धा तुम्ही फेनबेंडाझोलनं डिवर्मिंगसुद्धा करू शकता. कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, लिव्हर टॉनिक ह्या गोष्टी प्रॉपर चालू ठेवा. डाएट व्यवस्थित, डाएटमध्ये दही द्या, चिकन द्या, अंडी, मटण जे तुम्ही देत आहे, डॉग फूड द्या. या सर्व गोष्टी तुम्ही फिमेलला प्रोव्हाइड करत राहा जेणेकरून तिच्या अंगात ताकद राहिली पाहिजे पिल्लं होण्याच्या वेळेस. तर मित्रांनो, आता तुम्ही फिमेल मेट केले, फिमेलची तुम्ही काळजी पण प्रॉपर घ्यायला लागला आहे. आता फिमेलचे दिवस भरले. तर मित्रांनो, बऱ्याच अनेक मित्रांचा मला भरपूर वेळा कॉल येतो की अशी सुद्धा फिमेल मेट करून आज 55 दिवस झाले, आज 60 दिवस झाले, आज 62 दिवस झालेत, आज 64 दिवस होत आले तरी पण अजून फिमेलला पिल्लं झालेली नाही आहेत. तर काय करू, डॉक्टरांना दाखवू काय, टेस्ट करून घेऊ काय, अल्ट्रासाऊंड टेस्ट करून घेऊ काय. तर काय मित्रांनो गरज नसते. सोनोग्राफी करून घेऊ काय. तर मित्रांनो काही गरज नसते. जर फिमेल तुमची हेल्दी आहे आणि ओके म्हणजे तिची पिल्लंसुद्धा आतली एकदम व्यवस्थित आहेत तर अल्ट्रासाऊंड टेस्ट करायची किंवा सोनोग्राफी करायची कोणत्याही पद्धतीची काही गरज नाही आहे. तर यामध्ये बघा, शक्यतो तुम्ही फिमेल मेट डबल मेटिंग केली, बऱ्यापैकी आपले मित्र डबल मेटिंग करतात. तर ज्यावेळेला तुमचं दुसऱ्यांदा जे आहे तुम्ही मेटिंग केली तिथून पुढे तुम्ही दिवस मोजू शकता. काही वेळेला नराचे स्पर्म ज्यावेळेला फिमेलच्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला तिथून 4 ते 5 दिवसानंतर त्या स्पर्मचं काम चालू होतं आणि त्यानंतरसुद्धा फिमेल तुमची प्रेग्नंट राहू शकते. त्यामुळं गडबड करू नका. ज्यावेळेला तुमची फिमेल मेट केली आहे तुम्ही त्यापासून पुढं जवळपास 70 दिवसांपर्यंत फिमेलला पिल्लं होऊ शकतात. काही फिमेल लेट होतात. ज्या फिमेल नवीन असतात त्या शक्यतो लेट होतात. तर जसं तुम्हाला आता मी म्हणालो की 70 दिवसापर्यंतसुद्धा फिमेल घेऊ शकते पिल्लं होण्यासाठी. फिमेल तुमची व्यवस्थित खात पित असेल, त्याला कोणताही त्रास नसेल तर तुम्ही बिनधास्त राहू शकता. आणि जर त्यानंतर 70-72 दिवसापर्यंत जास्त म्हणतो मी, जर काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असेल तर त्यावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे तुमची वेटरनरी डॉक्टर आहेत जवळचे त्यांचा सल्ला तुम्ही घ्या. तर आता तुझी फिमेल प्रेग्नन्सीची तिची आता जे डिलिव्हरीची लक्षणं आहेत ती दाखवायला लागली. तर लक्षणं पहिल्यांदा बघूया आपण काय लक्षणं असतात. तर त्यामध्ये बघा, सर्वात पहिल्यांदा फिमेल जेवत नाही. म्हणजे समजा सकाळचं जेवण किंवा संध्याकाळचं जेवण
ज्यावेळी तिची डिलिव्हरी होणार आहे, समजा तिला संध्याकाळच्या वेळी डिलिव्हरी, तिने दुपारचं जेवण व्यवस्थित घेतलं आहे, पण संध्याकाळचं जेवण ती शक्यतो खात नाही किंवा अर्धवट खाते किंवा खाल्ल्यानंतर पुन्हा उलटी करून टाकते, हे पहिल्यांदा लक्षण दिसू शकतं. त्याचबरोबर अस्वस्थ होते फिमेल, म्हणजे तिला ज्याला हळूहळू नॉर्मल पेन्स सुरू होतात त्यावेळेला ती पिल्लं डिलिव्हरी म्हणजे ज्यावेळी ती चालू होणार आहे त्यावेळेला ती पिल्लं टाकण्यासाठी किंवा पिल्लं ढकलण्यासाठी एक प्रॉपर व्यवस्थित जागा बघत असते, जेणेकरून तिला तिथं रहदारी किंवा माणसांचा जास्त त्रास होणार नाही. त्यामुळे शक्यतो फिमेल अशी जागा शोधते की जिथे तिला एकांत मिळेल, तशी जागा फिमेल शोधत असते. गडबड चालू होते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं लक्षण जे दाखवते ते म्हणजे धाप. त्याला जास्त धापायला लागते फिमेल, तोंड जास्त करून उघडं ठेवून श्वास जोरात घेणे सोडणे ही प्रोसिजर चालू होते. यावेळेला तुम्ही ओळखू शकता की फिमेलची आता डिलिव्हरी होणार आहे आणि त्यावेळेला तुम्ही तिथून पुढे तुमची अरेंजमेंट करायची की फिमेल नेमकी कुठे डिलिव्हर करायची किंवा तिची डिलिव्हरी तुम्हाला कुठे करायची. घरामध्ये तुमचं केनल असेल तर केनलवर करा, घरी असेल तर तुम्ही सेपरेट बेडमध्ये किंवा तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटेल त्या जागेवर तुम्ही फिमेलला घेऊ शकता, जेणेकरून व्यवस्थित डिलिव्हरी तिची होईल. तर सुरुवातीला जर तुम्ही पहिल्यांदाच घरी डिलिव्हरी करत असाल, जर पटकन तुम्हाला डॉक्टर तिथं उपलब्ध होत नसतील आणि जर तुमची फिमेल प्रेग्नेंट असून तिची डिलिव्हरी होणार आहे, तुम्हाला लक्षण दिसायला लागली, तर कोणती काळजी घ्यायची, घाबरून जायचं नाही आहे. कोणती काळजी घ्यायची हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. त्यासाठी पहिल्यांदा आपण साहित्य बघूया. साहित्य बघू कोणतं साहित्य घ्यायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे ग्लोव्ज पाहिजेत हातासाठी. हात स्वच्छ आपले ठेवण्यासाठी ग्लोव्ज पाहिजेत, कारण त्यावर ब्लडिंग वगैरे होत असतं. प्रत्येक पिल्लाच्या वेळेला आपण ग्लोव्ज चेंज करू शकतो. ग्लोव्ज हातात घालण्यासाठी पाहिजेत. त्याचबरोबर जिथं तुम्ही ज्या रूममध्ये तुमच्या फिमेलची डिलिव्हरी होणार आहे किंवा ज्या जागेवर होणार आहे ती जागा अतिशय स्वच्छ पाहिजे. ती जागा पहिल्यांदा क्लीन करून घ्या आणि रूम टेम्परेचर त्या जागेचं, म्हणजे तुमच्याकडे रूमचं टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटर हवा तुम्हाला, किंवा 27 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर त्या रूमचं पाहिजे. जर 27 डिग्री सेल्सिअस रूमचं टेम्परेचर तुम्ही मेंटेन त्या ठेवत असाल तर ते अतिशय चांगलं आहे. त्या टेम्परेचरमध्ये फिमेलची डिलिव्हरी अतिशय व्यवस्थित होऊ शकते. त्याचबरोबर तुमच्याकडं ग्लुकोज डी पाहिजे. फिमेलला तुम्ही आधीमध्ये ग्लुकोज डी देऊ शकता. एक 3 ते 4 अंडी उकडून ठेवा. जी अंडी तुम्ही तिला आधीमध्ये देऊ शकता, जेणेकरून ताकद राहील, ह्या गोष्टी देऊ शकता. त्याचबरोबर तुमच्याकडं साधा रेग्युलर थर्मामीटर पाहिजे, की ज्या थर्मामीटरमध्ये आपण डॉगचं टेम्परेचर मोजायचं ते फॅरनहाईटमध्ये असते. त्यासाठी तुम्ही डिजिटल थर्मामीटर आणू शकता फॅरनहाईटमध्ये डॉगचं टेम्परेचर मोजण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला पेट शॉपमध्ये किंवा मेडिकलमध्ये डॉगच्या डिलिव्हरीसाठी क्लिप क्लॅम्प्स नावाचे एक छोटे चिमटे मिळतात. हे चिमटे तुम्ही आणू शकता. त्याचबरोबर सिझरचं ब्लेड, म्हणजे जे आपण ऑपरेशनसाठी डॉक्टर वापरतात छोटे ब्लेड असतात, ते ब्लेड तुम्ही आणू शकता. या गोष्टी त्या सॅनिटायझर आणू शकता तुमचे स्वतःचे हात क्लीन ठेवण्यासाठी. या गोष्टीसुद्धा आणा. त्याचबरोबर पिल्लं जशी होतील तशी बाजूला ठेवण्यासाठी एक छोटंसं बास्केट घ्या. बास्केटच्या वर एक किमान 3 ते 4 फुटावर तुम्ही एक छोटासा बल्ब लावू शकता. 100-200 वॅटचा बल्ब असेल कम्फर्टेबल, ते एक 5-6 फुटांपर्यंत पण तुम्ही लावू शकता, जेणेकरून रूम टेम्परेचर मेंटेन राहील. एक 27 डिग्रीच्या आसपास रूम टेम्परेचर मेंटेन ठेवायचं. जर होत नसेल, जास्त जात असेल तर तुम्ही ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी पाण्याची बादली पण ठेवा जवळ. या 3 गोष्टी झाल्या. त्याचबरोबर बघा कॉटन म्हणजे कापूस ठेवा सोबत. या सर्व गोष्टी झाल्या. त्याचबरोबर मी तुम्हाला मागे सांगितलं पल्साटिलिया N200 हे नावाचं एक औषध मिळतं. हे होमिओपॅथिक औषध आहे. हे औषध तुम्ही सुद्धा बरोबर ठेवू शकता, जेणेकरून तिला नॅचरलसुद्धा आपण फिमेलला त्या औषधामुळं कळा सुटतील. त्यामुळं फिमेल ताकद लावेल स्वतःवर आणि पिल्लं पटकन बाहेर टाकलेल. पल्साटिलिया N200 जे मगाशी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की तेच औषध आपण फिमेलला, होमिओपॅथिक आहे, आयुर्वेदिक औषध आहे, तेच औषध तुम्ही सुरुवातीला फिमेलला हिटवर आणण्यासाठी सुद्धा वापरू शकत होता. तेच औषध आता तुम्ही ज्यावेळेला फिमेलची डिलिव्हरी व्हायला चालू झाली त्यावेळेसुद्धा 1-2 ड्रॉप याप्रमाणे फिमेलच्या तोंडात टाकू शकता. या सर्व गोष्टी तुम्ही त्यावेळेला अवेलेबल पाहिजेत. मेन सर्वात पहिल्यांदा डिजिटल थर्मामीटर ही गोष्ट तुमच्या जवळ पाहिजेच, जेणेकरून फिमेल पिल्लं ज्यावेळेला ढकलत असते बाहेर पोटातून त्यावेळेला तिच्या बॉडीमध्ये किंवा त्याचं शरीराचं टेम्परेचर ही मेंटेन आहे की नाही हे बघायचं आहे. तुम्हाला मी यानंतर एक छोटासा डेमो दाखवीन की डिजिटल थर्मामीटर कसं वापरायचं आहे. आणि डॉगचं टेम्परेचर हे फॅरनहाईटमध्ये मोजतो आहे. जसं आपण माणसाचं डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतो आहे, 37 डिग्री सेल्सिअस 38 डिग्री सेल्सिअस माणसाचं नेहमीचं टेम्परेचर, तसंच डॉगचं बॉडी टेम्परेचर हे 101 ते 102 याच्या रेंजमध्ये ज्यावेळेला फॅरनहाईटमध्ये असतं त्यावेळेला तुमचा डॉग नॉर्मल बॉडी टेम्परेचरला असतो आणि त्यावेळेला डॉगला कोणताही प्रॉब्लेम नसतो. त्यावेळेला तुमची फिमेल पिल्लं व्यवस्थित देऊ शकते. त्यामुळं डिजिटल थर्मामीटर जर तुम्हाला 200-250 रुपयामध्ये कोणत्याही मेडिकलमध्ये मिळून जाईल, तो डिजिटल थर्मामीटर सर्वात महत्त्वाचा आहे, तो तुम्ही ठेवा. जसं डिलिव्हरी होईल त्यावेळेला तुम्ही डिजिटल थर्मामीटरनं एक
पिल्लू 2 पिल्लू, जर तुम्हाला असं वाटेल की गॅप भरपूर पडतो आहे त्यावेळेला तुम्ही डिजिटल थर्मामीटरनं डॉगचं बॉडी टेम्परेचर मोजू शकता. जर ते 101 102 पर्यंत असेल तर नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. जर जसं फिमेल पिल्लं घालते तसं तुम्ही उकडलेलं एका दुसरा अंड तिला आधीमध्ये देऊ शकता, जेणेकरून तिच्या शरीरामध्ये ताकद राहील. ग्लुकोज डी देऊ शकता. ग्लुकोज डीचा एक समजा तुम्ही डबा जरी आणला तर 1-2-3 चमचे प्रत्येक पिल्लानंतर तुम्ही तिच्या तोंडात जरी टाकत राहिला पण ग्लुकोज डीची पावडर, तरी पण ताकद तिच्या शरीरामध्ये टिकून राहील. आता पिल्लं होताना काय करायचं आहे, तर पिल्लं होताना बघा, ज्याला फिमेल स्वतःहून लिटर चालू होईल फिमेलचं, प्रत्येक पिल्लू समजा पहिल्यांदा पिल्लू फिमेलनं बाहेर ढकललं तर ज्यावेळेला तिच्या पाठीमागून किंवा लगेच जाऊन पिल्लू ज्यावेळेला बाहेर येईल त्यावेळेला तुम्ही ती पिल्लू पहिला हातात घ्या. पूर्ण त्याच्यावरती जी पिशवी असते ती पिशवी सावकाश हातानं पटकन फोडून घ्यायची. जर फिमेल स्वतःहून पिशवी फोडत असेल तर चांगलंच आहे. जर नसेल, जर तुम्हाला स्वतःहून ते करायचं जर डिलिव्हर तर तुम्ही ती वरची पिशवी फोडा. कोरडं कापड एक पाहिजे किंवा तुम्हाला मी सांगितले कापूस पाहिजे किंवा न्यूजपेपर असला तरी पण चालेल. ह्यानं तुम्ही पिल्लू पूर्ण कोरडं करून घ्यायचं. वरची पिशवी फोडून त्याचं नाक आणि त्याचं तोंड ह्याच्यावरचं पूर्ण आवरण, छोटं नॉर्मल पातळ प्लास्टिकसारखं आवरण असतं पिशवीचं, हे काढून घ्यायचं आहे. त्याला श्वासोश्वास व्यवस्थित घेता येतं का नाही हे पहिल्यांदा बघा. पूर्ण पिल्लू कोरडं करून घ्या. कापड असेल किंवा न्यूजपेपरनं पिल्लू किंवा कापसाने पूर्ण पिल्लू कोरडं करून घ्या. छोटासा आवाज येईल ज्या पिल्लू छोटंसं ओरडल्यासारखं तुम्हाला वाटेल त्याला तुमचं पिल्लू आता व्यवस्थित आहे. त्याचबरोबर जी पिल्लाच्या प्रत्येक पिल्लाबरोबर त्याची नाळ आणि त्याचबरोबर शरीरातील थोडासा भाग म्हणजे पिल्लाच्या शरीराला ते नाळीला चिकटूनच थोडीशी घाण किंवा असं चरबी असल्यासारखी असते, हा पार्ट तुम्ही पिल्लाची नाळ एक बोटभर अंतर ठेवून शरीरापासून कट करू शकता. त्यासाठी तुम्ही जे तुम्हाला क्लिप क्लॅम्प्स सांगितलेत नाही ते क्लिप क्लॅम्प्स तुम्ही लावा पहिल्यांदा एक बोटभर अंतरावर आणि तिथून पुढं तुम्ही तुमच्या जो ब्लेड आहे त्या ब्लेडनं कट करू शकता. त्यानंतर पिल्लू पूर्ण व्यवस्थित कोरडं करा. त्यानंतर तुम्ही बास्केटमध्ये न्यूजपेपरची तुकडी टाकू शकता आणि त्यामध्ये पिल्लं ठेवा. जसं पिल्लाला जास्त बाहेरचं टेम्परेचर असेल तर पिल्लू वर येऊन बसेल. जर टेम्परेचर जर कमी जास्त वाटत असेल पिल्लाला, समजा थंडी वाजत असेल तर पिल्लू ऑटोमॅटिक त्या न्यूजपेपरच्या उभेमुळं त्याच्या आत जाऊन सरकून बसेल आणि स्वतः बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवू शकतं. या पद्धतीने तुम्ही प्रत्येक सर्व पिल्लं कलेक्ट करा. त्यानंतर व्यवस्थित फिमेल पिल्लू चाटते काय बघा. त्यानंतर तिला हळूहळू पिल्लं फिमेलजवळ सोडा, जेणेकरून पिल्लं दूध प्यायला सुरुवात करतील. जसं आता तुम्हाला मी म्हणालो की पिल्लं झालेत फिमेल आणि तुम्हाला पिल्लांना दूध पाजवायचं आहे, पिल्लांच्या आईचं जे दूध आहे ते पाजवायचं आहे, त्याला तुम्ही जे तुमचा डिजिटल थर्मामीटर आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेला पिल्लांना दूध पाजवण्यापूर्वी फिमेलचं किमान एक 5 ते 6 दिवस, पहिल्यांदा सुरुवातीला 5 ते 6 दिवस फिमेलचं बॉडी टेम्परेचर कधी पण चेक करत जा. आत्तापर्यंत महाराष्ट्रातच नव्हे बाहेर पण मी बघितलं आहे आणि बरेच यूट्यूबवरसुद्धा व्हिडिओ आलेत आणि एक सोशल मीडियावरसुद्धा आपण बघतो आहे की बऱ्याच जणांकडे असं व्हायला लागलं आहे की पिल्लं झाल्यानंतर पिल्लं मरण्याचं प्रमाण जास्त वाढले. हे मित्रांनो माझ्या घरी पण भरपूर वेळा झाले. मी सुरुवातीला ज्यावेळेला मी पण नवीन होतो त्यावेळेला माझ्यासुद्धा 2 ते 3 वेळा पिल्लं दगावलेत. म्हणजे पिल्लं होताना व्यवस्थित होतात फिमेलला, पण पिल्लं झाल्यानंतर 1-2 दिवस किंवा 3 दिवसाच्या दरम्यान अचानक पिल्लं फिमेलची मरायला चालू होतात. दूध पिता पिता पिल्लं मरतात. पिल्लं पूर्ण बॉडी स्ट्रेच करतात किंवा एकदम अशी ताट होतात पिल्लं आणि पिल्लं मरतात. ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण मी बघितलं आहे, जर फिमेलच्या शरीरामध्ये जर ताप असेल किंवा जर तिचं बॉडी टेम्परेचर जास्त असेल नॉर्मलपेक्षा तर शक्यतो करून पिल्लं फिमेलची मरतात. ते जर तसं इन्फेक्टेड दूध जर पिल्लं पित असतील तर पिल्लं शक्यतो मरतात. ह्या गोष्टी मला आमचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर अनिल पाटील सर असू देत किंवा सत्यजित चिकबेर सर आहेत, यांनी मला सांगितलं होतं की ज्यावेळेला तुम्ही फिमेलचं दूध पिल्लांना पाजवत असताय त्यावेळेला शक्यतो पहिले एक आठवडाभर 5 ते 6 दिवसांपर्यंत तुम्ही फिमेलला दूध पाजवताना किंवा फिमेलचं दूध पाजवत असताना पिल्लांना फिमेलचं बॉडी टेम्परेचर चेक करा. तर यामध्ये बघा 101 ते 102 जर बॉडी टेम्परेचर फिमेलचं असेल तर तुम्ही बिनधास्त पिल्लांना दूध पाजवू शकता. त्याला तुमची पिल्लं मरणार नाहीत. तर काळजी काय काय घ्यायची, तर सुरुवातीला ज्यावेळेला तुमची पिल्लं आता फिमेलनं पूर्ण पिल्लं दिलेली आहेत, तुम्हाला असं वाटते की आता पिल्लं झालेत पोटात तिचे पिल्लं काय नाही आहेत, तर तुम्ही फिमेलचं पहिल्यांदा बॉडी टेम्परेचर चेक करा. जर बॉडी टेम्परेचर तिचं नॉर्मल असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही फिमेलला बाहेर घ्या. पहिल्यांदा पूर्ण जागा क्लीन करून घ्या. जिथं तुमच्या डिलिव्हरी झाली फिमेलची तिथली सर्व जागा स्वच्छ करून घ्या. खाली तुम्ही पोती वगैरे काय कापड वगैरे टाकलं असेल तर ते सगळं काढून बाहेर तुमच्या डस्टबिनमध्ये टाकून द्या. सॅनिटायझर वगैरे वापरून तुम्ही ती सर्व जागा क्लीन करून घ्या. त्यानंतर फिमेलला तुम्हाला बाहेर न्यायचं आहे आणि कोमट पाण्यानं आंघोळ घाला. फिमेलला थंड पाणी पण नको आणि गरम पाणी पण नको, कोमट पाण्यानं स्वच्छ आंघोळ घालायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही आंघोळ घालत असताना कोणत्याही प्रकारचा साबण शॅम्पू तुम्ही वापरू नका. जरी
पेटसाठीचं असेल किंवा डॉगसाठीचं जरी असेल तरी शक्यतो वापरू नका. फक्त कोमट पाण्याने 1 2 ते 3 बादल्या स्वच्छ आंघोळ होऊन घ्या. तिचे निप्पल वगैरे सगळं व्यवस्थित पुसून कोरडी करा. पूर्ण फिमेलला कोरडी करून घ्या. त्यानंतर जर तुम्हाला फिमेलला बाहेर फिरवायला न्यायचं असेल तर तुम्ही तिच्या अंगावर एखादा तुमचा जुना टी-शर्ट वगैरे असेल किंवा तुम्ही डॉगसाठी ॲप्रॉन वगैरे असेल तुमच्याकडे तर ते वापरा. जेणेकरून काय होईल, जे निप्पल्स आहेत, समजा फिमेल लघवीला बसणार असेल किंवा संडास करणार असेल तर त्यावेळेला ते निप्पलला माती लागणार नाही किंवा बाहेरची कोणती घाण लागणार नाही, धूळ लागणार नाही आणि पुन्हा घरी आल्यानंतर पिल्लं दूध पिताना तो प्रॉब्लेमसुद्धा पिल्लांना येणार नाही. त्यामुळं तोसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही त्यावेळेला टी-शर्ट वगैरे घालून तिला बाहेर फिरवू शकता. आता आपण बघितले डिस्चार्ज भरपूर दिसतो फिमेलचा. म्हणजे ज्यावेळेला फिमेल तुम्ही मेट केले, बरोबर आहे, जेव्हा तुम्ही फिमेल मेट केले आणि मेट केल्यानंतर पिल्लं झालेत आणि पिल्लं झाल्यानंतरसुद्धा एक कमीत कमी 15 ते 20 दिवस डिस्चार्ज भरपूर दिसतो फिमेलला. म्हणजे पाठीमागून ब्लडिंग होत असतं, चिकट घाण येत असते, पांढरी, लाल, काळसर, हिरवट घाण येत असते. तर यासाठी तुम्हाला मायरॉन नावाचे टॅब्लेट मेडिकलमध्ये उपलब्ध होतील. या मायरॉनच्या टॅब्लेट तुम्ही देऊ शकता. या टॅब्लेट दिल्यानंतर पूर्ण फिमेलचं पोट स्वच्छ होईल आणि ही घाण पुन्हा पिल्लांच्या तोंडाला लागणार नाही. ज्यावेळेला पिल्लं दूध पित असतात त्यावेळेला ही पाठीमागून येणारी घाण जी आहे ती पिल्लांच्या तोंडाला लागणार नाही आणि पिल्लांना कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. तर या सर्व गोष्टी जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित करत असाल तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुमच्या पिल्लांना होणार नाही. शतावर हे जवळपास 15 ते 20 दिवस चालूच ठेवा तुम्ही. पिल्लं झाल्यानंतर एक 15 ते 20 दिवस तुम्ही, मला वाटते जवळपास 15 ते 20 दिवस मी तुम्हाला आधी बोललो आहे की फिमेल लिटर होण्याच्या आधी 15 ते 20 दिवस म्हणजे 40-45 दिवसानंतर आणि ज्यावेळेला पिल्लं होतील त्यानंतर एक 15 ते 20 दिवस शतावर चालू ठेवा. जेणेकरून पिल्लांना एक किमान महिनाभर व्यवस्थित फिमेलचं जर त्या पिल्लांनी दूध पिलं तर तुमची पिल्लंसुद्धा चांगली डेव्हलप होतील. तर या सर्व गोष्टीमध्ये जर कोणाला काही शंका असतील तर मला नक्कीच खाली कमेंटमध्ये कळवा. आणखीन कोणत्या नवीन विषयांवर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तसंसुद्धा कमेंट करा. जेणेकरून मी त्या कमेंटनुसार माझ्या अनुभवाप्रमाणे मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला कुठे जरी अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा तुमचे जे वेटरनरी डॉक्टर आहेत त्यांचासुद्धा सल्ला घेऊ शकता. तर मित्रांनो, बघितलं मी आता जवळपास 6-7 महिने आपले व्हिडिओ थोडे कमी यायला लागलेत. मला थोडा वेळ मिळत नाही व्हिडिओ करायला, त्यामुळं माझे सबस्क्रायबर्स पण ऑटोमॅटिक थोडे कमी झालेत. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी एवढं काम करतो आहे, हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे. आपला भरपूर प्रतिसादसुद्धा मला याआधी चॅनलला मिळाला, अजूनसुद्धा मिळतो आहे, पण थोडा प्रतिसाद यायला थोडा कमी वाटायला लागला आहे. तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही आपले जेवढे नवीन मित्र आहेत त्या सर्वांना पुन्हा एकदा शेअर करा. जे नवीन श्वानप्रेमी आहेत त्यांना ही लिंक पाठवून सबस्क्राईब करायला लावा आणि कोणते नवीन जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करा. धन्यवाद.